श्री स्वामी समर्थांचा विशेष संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. यामागेही काहीतरी कारण असेल. कदाचित आज तुमच्या मनात खूप चिंता असेल. कदाचित तुम्ही कोणालाही न सांगता एखाद्या समस्येशी झगडत असाल. कदाचित तुमच्या आयुष्यात अशी एक इच्छा असेल जी तुम्ही रोज स्वामींच्या चरणी सांगत असाल, पण अजूनही त्या इच्छेची पूर्तता झालेली नसेल. तर आज हा संपूर्ण संदेश शांतपणे ऐका. कारण कधीकधी स्वामींचा आशीर्वाद आपल्याला उत्तराच्या रूपात नाही, तर संकेताच्या रूपात मिळतो. आणि कदाचित आजचा हा संदेश तुमच्यासाठीच असेल. स्वामी, माझीच परीक्षा का? भक्तांनो, आपण स्वामींचं नाम घेतो, पूजा करतो, नियमाने दिवा लावतो, प्रार्थना करतो. तरीही आयुष्यात संकट का येतात? कधी पैशांची अडचण, कधी नोकरीची चिंता, कधी घरातील समस्या, कधी नात्यांमध्ये गैरसमज, कधी मनात असलेली भीती. आणि मग आपण स्वामींना विचारतो, स्वामी, मी तुमचं नाम घेतोय, मग माझ्यासोबत हे का घडतंय? पण भक्तांनो, कदाचित प्रश्न असा नसावा की माझ्यासोबत हे का घडत आहे. कदाचित प्रश्न असा असावा, या परिस्थितीतून स्वामी मला काय शिकवत आहेत? कारण प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवते. काही लोक आपल्याला सोडून जातात, जेणेकरून आपल्याला स्वतःची किंमत कळावी. काही संधी हातातून निघून जातात, जेणेकरून पुढची मोठी संधी स्वीकारण्यासाठी आपण तयार व्हावं. काही वेळा आपल्याला थांबावं लागतं, कारण स्वामींची वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते. स्वामींवर विश्वास ठेवा. आज जर तुमच्या आयुष्यात काहीही बरोबर होत नसेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही परिस्थिती कायमची नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होते. ढग कितीही दाट असले तरी सूर्य पुन्हा दिसतो. आणि आयुष्यात संकट कितीही मोठं असलं, स्वामींची कृपा त्याहून मोठी असते. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा. चिंता आली की स्वामींचं नाम घ्या. भीती वाटली की स्वामींचं नाम घ्या. मन खचलं की स्वामींचं नाम घ्या. आणि जेव्हा सर्व काही ठीक असेल, तेव्हाही स्वामींचं नाम घ्या. कारण स्वामींचं नाम फक्त संकटात आठवण्यासाठी नाही, तर आयुष्यभर साथ देण्यासाठी आहे. तुमच्या मनातील इच्छा आता काही क्षण स्वतःला एक प्रश्न विचारा. माझ्या मनातली सर्वात मोठी इच्छा कोणती आहे? थोडा वेळ शांत बसा. त्या इच्छेचा विचार करा. आणि आता मनात स्वामींचं रूप आणा. स्वामींच्या चरणी तुमची ती इच्छा ठेवा आणि म्हणा, स्वामी समर्थ महाराज, मला जे हवं आहे ते तुम्हाला माहीत आहे. पण माझ्यासाठी योग्य काय आहे हेही तुम्हाला माहीत आहे. म्हणून माझ्या इच्छेपेक्षा तुमचा निर्णय मोठा मानतो. मला योग्य मार्ग दाखवा. ही प्रार्थना मनापासून करा. कारण भक्ती म्हणजे स्वामींना आपल्या इच्छेप्रमाणे चालवणं नाही. भक्ती म्हणजे स्वतःला स्वामींच्या इच्छेवर सोपवणं. जेव्हा सगळे दूर जातात, भक्तांनो, आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, पण मन मात्र एकटं असतं. आपण हसतो, सगळ्यांशी बोलतो, आपलं काम करतो, पण मनात एक वेगळीच लढाई सुरू असते. अशा वेळी कोणीतरी आपल्याला म्हणावं असं वाटतं, काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आणि भक्तांनो, स्वामींचं नाम घेताना हीच भावना मनात ठेवा. माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. तुम्ही त्यांना पाहत नसाल, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. तुम्हाला उत्तर लगेच मिळत नसेल,
पण प्रार्थना थांबवू नका. एक छोटी कथा. एका स्वामी भक्ताची परिस्थिती खूप कठीण होती. त्याच्या घरात आर्थिक अडचणी होत्या. त्याने अनेक ठिकाणी काम शोधलं, पण कुठेही यश मिळालं नाही. एक दिवस तो स्वामींच्या मंदिरात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही. काही वेळ तो शांत बसला. मग त्याने स्वामींच्या चरणांकडे पाहिलं आणि म्हणाला, स्वामी, तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला दुसरं काही नको. तो मंदिरातून बाहेर आला. त्याच्या समस्या त्या क्षणी संपल्या नव्हत्या, पण त्याच्या मनातील भीती कमी झाली होती. त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले. दुसऱ्या दिवशी त्याला एका